आपल्याला जर रोज सारख्या सारख्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपीनं तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. ती म्हणजे सोले वांगे. तर यासाठी लागणाऱ्या वस्तू ते म्हणजे तुरीचे सोललेले शेंगा, दाणे, त्यानंतर थोडासा सांबार, वांगे, मिरची, अर्धी टमाटर, थोडंसं अद्रक आणि लसूण तर हे आणि मिरची बारीक करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालायचा, थोडासा आल्याचा तुकडा घालायचा आणि हे वाटण फिरून घ्यायचं मिक्सरला. जिरे घालायचे यामध्ये आणि वाटण फिरून घ्यायचं. चला तर मग तोपर्यंत आपण छानपैकी वांगी चिरून घेऊया. आणि कधी पण वांगी चिरायच्या अगोदर ते पाण्यात टाकायचे, जेणेकरून या वांग्याला काळवटपणा आला नाही पाहिजे. मस्तपैकी 2 कटमध्ये वांगी चिरून घ्यायची. वांगी चिरून झाले, थोडा कोथिंबीरची मस्त छानपैकी कापून घ्यायचा. त्यानंतर अर्ध टमाटर, मी ही बॉटल छानपैकी मीशोवरून ऑनलाईन बोलवली आहे. तुम्हाला कशी आवडते तर कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. आणि भाजी करते वेळेस कधी पण गंजात करायची, त्यामुळे छानपैकी बनते. यामध्ये पहिली मोहरी घालायची, ते छानपैकी तडतडून द्यायची. त्यानंतर मिरची, आले आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये टमाटर, थोडीशी हळद, अर्धा चम्मच, त्यानंतर थोडीशी तिखट आणि थोडासा धनिया मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये वांगे टाकून द्यायचे. आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपल्याला भाजीला जेवढं लागेल तेवढं हवं तेवढं पाणी सोडायचं त्यामध्ये. 10 मिनिटासाठी यावरती प्लेट झाकून ठेवायची. भाजी शिजली का पाहूया. अरे वा, भाजी शिजून मस्तपैकी तयार आहे. त्यामध्ये आता मस्तपैकी कापलेली कोथिंबीर घालायची. तुम्ही याला छानपैकी भाकरीसोबत सर्व शकता, भातासोबत किंवा तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता, तुम्हाला जसं आवडते तसं. सांगा तर मग कशी आवडली तुम्हाला भाजी, कमेंट्स करून सांगा.